नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एव्हान्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण मार्कबर्ग व्हायरस काय आहे आणि त्याची लक्षणं काय आहे हे आपण इथं संक्षिप्त रूपात इथं समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की मागील काही वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हायरस आहेत ते जगामध्ये समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या मानवजातीला खूप जास्त त्रास तिथं सहन करावा लागतो. याच्यामधला प्रमुख जो व्हायरस आपण मागच्या 3 ते 4 वर्षात जो अनुभवलेला आहे तो आहे कोरोना व्हायरस. त्या कोरोना व्हायरस सारखाच एक जे म्हणू शकतो की डेंजरस व्हायरस एक आहे मार्कबर्ग व्हायरस. तर याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तर सुरुवात करण्याच्या आधी हे सर्वप्रथम त्याचा कंटेक्स्ट समजून घेऊया की आपण मार्कबर्ग व्हायरसबद्दल का बरं डिस्कस करतोय. कारण याचे जे विषाणू आहे ते रिसेंटली रवांडा नावाचा एक पूर्व आफ्रिकेमधील एकदम छोटासा देश आहे, त्या देशामध्ये याचे केसेस खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत आणि हा व्हायरस तिथं वेगानं पसरत आहेत. करोनानंतर हा जगातील सर्वात धोकादायक विषाणू असल्याचे तिथं सांगण्यात येत आहेत. तर हे लक्षात ठेवा. तर आतापर्यंत या रवांडामध्ये जवळपास 46 लोकांना संसर्ग झालाय आणि त्याच्यापैकी 12 मृत्यूंची नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर याचा जो डेथ रेट आहे तो कोरोनापेक्षाही जास्त म्हणता येईल. कारण जवळपास जो डेथ रेट सांगण्यात येतोय तो जवळपास 24% ते 80% आसपास आहे. म्हणजे मरणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथं मॅपमध्ये मी दाखवलेला आहे. हा जो बघा आफ्रिकन खंडामध्ये एकदम छोटासा देश आहे मधामध्ये किंवा पूर्व आफ्रिकेमध्ये, त्याला रवांडा म्हणतात. ठीक आहे. तर आताचा जो काही उद्रेक या मार्कबर्ग व्हायरसचा झालेला आहे तो या रवांडा नावाच्या छोट्याशा देशात झालेला आहे. जवळपास 13 मिलियनच्या आसपास इथली लोकसंख्या आहे, पण तिथे डॉक्टर्सची अवेलेबिलिटी फक्त 1500 आहे. आणि हा जो मार्कबर्ग व्हायरस आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रामुख्याने जे डॉक्टर्स आहे, नर्सेस आहेत, म्हणजे जे पेशंटला ट्रीट करणारी व्यक्ती आहे यांच्यामध्ये जास्त प्रमाणात याचा संसर्ग तिथं आढळून येत आहे. म्हणजे जे काही केसेस आता तिथं सापडले जवळपास 46 केसेस, त्याच्यापैकी 80% केसेस हे तर फक्त जे डॉक्टर लोक किंवा नर्सेस इथं ट्रीट करत आहे पेशंटला त्यांच्यामध्ये आढळून आलेले आहेत. तर आता सर्वप्रथम हे लक्षात घेऊया की मार्कबर्ग व्हायरस म्हणजे काय. तर याचा सर्वप्रथम जो पहिली केस आहे ती 1967 साली जर्मनीमध्ये आढळून आला होता. याला मार्कबर्ग व्हायरस डिसीज देखील म्हणतात. याचा मृत्यूदर जवळपास 24 ते 88% आहे. म्हणजे व्यक्तीला जर झाला तर जवळपास 24 ते 88% शक्यता आहे की त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या अर्थाने हा अतिशय धोकादायक विषाणू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर्मनीनंतर या विषाणूचे भौतिक प्रकरणे आफ्रिकेमध्ये आढळून आलेले आहे. आता हा जो मार्बर्ग विषाणू आहे विद्यार्थी मित्रांनो, हा इबोला व्हायरस प्रमाणेच फिलो व्हायरस कुटुंबातील आहे. आता हे फिलो व्हायरस म्हणजे काय, तर हे जे व्हायरसचे प्रकार असतात विद्यार्थी मित्रांनो हे खूप जास्त प्रमाणात डेंजरस असतात आणि याच्यामुळे हिमोरेजिक फीवर होतो. हिमोरेजिक फीवर म्हणजे काय, ज्याला आपण इंटरनल ब्लिडिंग वगैरे जे काही प्रकार आपण म्हणतो, तर या इंटरनल ब्लिडिंगचे जास्त करून प्रकार जिथं ऑर्गन फेलियर होतं किंवा स्किनच्या खाली आपली ब्लिडिंग होते, तर अशा प्रकारच्या व्हायरसला फिलो व्हायरस म्हणतात. म्हणजे अशा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे आपल्या बॉडी इंटरनल ऑर्गन्स फेलियर होतात आणि इंटरनल ब्लिडिंग सुद्धा होते. दोन्ही रोगजनक वैद्यकीय दृष्ट्या सारखेच आहेत आणि दुर्मिळ असले तरी त्यांचा मृत्यूदर जास्त आहे. आता मृत्यूदर मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 24 ते 88%, म्हणजे हा मृत्यूदर एक प्रकारे कोरोनापेक्षाही जास्त आहे. आता मार्कबर्ग व्हायरस कसा पसरतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला मार्कबर्ग व्हायरसचा संसर्ग खाणी किंवा गुहांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे, रुसेट्टस वटवा गुहांच्या वसाहतीमध्ये राहिल्यामुळे, विशेषतः इजिप्शियन फ्रूट बॅटमुळे पसरत होता. म्हणजे एक प्रकारे जर म्हणू तर वटवा गुहांच्या मुळे हा स्पेसिफिक जो व्हायरस आहे याचा प्रसार होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं कोरोनामध्ये सुद्धा आपल्या समोर जे काही तथ्य तिथं संपूर्ण जगासमोर आलं, तर त्याच्यामध्ये देखील वटवा गुहामुळेच हा व्हायरस तिथं प्रसार झाला होता. परंतु जागतिक आरोग्य संघटना, ज्याला WHO म्हणतात, याच्यानुसार मार्कबर्गचा प्रसार थेट संक्रमित लोकांच्या रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्काद्वारे आणि अप्रत्यक्ष पृष्ठभाग आणि बिछाना, कपडे इत्यादी यांच्या संक्रमणाद्वारे होतो. म्हणजे विशेषतः बघायला गेलं तर WHO असं म्हणते की जे काही लोक ज्यांना हा स्पेसिफिक व्हायरस लागण झालेली आहे त्यांच्या रक्तामुळे किंवा इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्कात जर कोणता व्यक्ती जर येत असेल तर त्याला देखील या व्हायरसचा लागण होऊ शकते. किंवा अप्रत्यक्ष म्हणजे काय, ज्या व्यक्तीला या रोगाची लागण झालेली आहे तो वापरत असलेले कपडे, तो वापरत असलेला बेड, जर त्याच्या संपर्कात जर कोणता हेल्दी व्यक्ती येत असेल त्याला देखील या स्पेसिफिक मार्कबर्ग व्हायरसचा प्रसार तिथं होऊ शकतो. आता पुष्टी झालेल्या किंवा संशयित मार्कबर्ग प्रकरणांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वारंवार हा संसर्ग झाला आहे. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की रवांडामध्ये जे 46 केसेस तिथं आढळून आले त्याच्यापैकी जवळपास 80% केसेस हे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तिथं झालेले आहेत. ठीक आहे. आता याची लक्षणे काय आहेत हे सर्वात प्रमुख आहे. तर जवळपास या व्हायरसची लागण झाल्यापासून जो याचा इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजे आपल्याला जे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतं ते 2 ते 21 दिवसांच्या कालावधीत मार्कबर्ग विषाणूची लक्षणे तिथं दिसून येतात. WHO म्हणण्यानुसार प्रारंभिक लक्षणं कोणते कोणते आहेत, तर तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, अतिसार,
ओटीपोटीत दुखणे म्हणजे पोटात दुखणे व उलट्या ही लक्षणे दिसू शकतात. आता याच्यामध्ये अनेक रुग्णांमध्ये रक्तस्रावाची लक्षणे ही दिसून येतात. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं, याला फिलो व्हायरस म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये हिमोरेजिक फीवर होतो, म्हणजे इंटरनल ब्लिडिंग देखील होते. काहीमध्ये अनेकदा मला आणि उलटीमध्ये रक्त येणे, नाक, हिरड्या व योनी मार्गाद्वारे रक्त येणे यांसारखी गंभीर लक्षणेही दिसून येतात. आता अशी लक्षणे जर दिसून आली पेशंटमध्ये तर 8 ते 9 दिवसांनी रुग्णाचा मृत्यू होतो. या आजारातून व्यक्ती बरा झाला तरी त्याचे रक्त किंवा वीर्यात हा विषाणू अनेक महिने असू शकतो आणि दुसऱ्याला तो संक्रमित करू शकतो. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर याचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या बॉडीवर तो 3 ते 4 महिन्यापर्यंत तिथं राहू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील कालावधी असू शकतो. आता मार्बर्ग व्हायरसवर उपचार काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीनं कोरोनावर कोणत्याच प्रकारचा उपचार अवेलेबल नव्हता, तर मार्बर्ग व्हायरसवर देखील कोणत्याही प्रकारचा उपचार नाही किंवा कोणतीही लस तिथं अवेलेबल नाही आहे. परंतु WHO मते आवश्यक काळजीसह याची लागण झालेल्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात पाणी आणि रक्त चढविले जाते आणि विशिष्ट लक्षणांवर उपचार केले जातात. आता यालाच आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट. म्हणजे जसे जसे सिम्पटम्स येत आहेत तशा तशा औषधे त्या स्पेसिफिक पेशंटला दिले जातात. जसं आपण कोरोनाच्या काळात पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा इनिशियली कोरोना आला होता तर ताप आला तर तापाची गोळी द्यायची, खोकला आला तर खोकल्याची गोळी द्यायची. यालाच म्हणतात सिम्पटमॅटिक उपचार. त्यामुळे मृत्यूचा धोका कमी केला जाऊ शकतो. तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जो रवांडा देश आहे, तर रवांडा देशाने अमेरिकेतलीच एक कंपनी आहे त्यांच्यासोबत त्यांची जी काही लस आता सध्या एक्सपेरिमेंटल स्टेजला आहे त्याचे 700 डोसेस त्यांनी मागवलेले आहेत आणि एक प्रकारे एक्सपेरिमेंट चालू आहे की त्याचा काही इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होतो का. जर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला तर लवकरच आपल्याला या स्पेसिफिक मार्बर्ग व्हायरसवर देखील तिथं लस अवेलेबल राहील. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण मार्बर्ग व्हायरस काय आहे, याची लक्षणे कोणती आणि हा स्पेसिफिक पहिल्यांदा कुठं आढळून आला होता आणि कोणत्या प्राण्याच्या माध्यमातून किंवा कसा याचा संसर्गाचा प्रसार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.